नमस्कार, मी डॉक्टर बोबडे सुनील. पाटलांना जवळपास 9:30च्या सुमारास म्हणजे कार्यक्रमामध्ये थोडे चक्कर आणि मळमळ होतं. त्यांनी गिडीनेस म्हणजे चक्कर येऊन थोडे पडल्यासारखे झाले होते पाटील. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये मेडिकेअर हार्ट हॉस्पिटल इथे त्यांना दाखल करण्यात आलं. त्यावेळेस सुरुवातीला आम्हाला लक्षात आलं की त्यांचा बीपी कमी झाला होता, जवळपास 100च्या आसपास बीपी होता आणि त्याच कारणाने त्यांना चक्कर, थकवा जाणवत होतं. त्यामुळे सुरुवातीला मी इमर्जन्सी उपचारामध्ये काही इंजेक्शन आणि सलाईन त्यांना दिली आहेत. आता बीपी बऱ्यापैकी नॉर्मल होत आला आहे, जवळपास 120च्या आसपास बीपी आहे आणि पाटलांची तब्येत ही स्थिर आहे. काही काळजी करण्यासारखं नाही. ब्लड रिपोर्ट सुद्धा केलेले आहेत आणि ब्लड रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत. सध्याला त्यांना आम्ही 24 घंट्यासाठी ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट केलेलं आहे आणि जशी जशी प्रकृतीमध्ये सुधारणा होईल तसं अपडेट आम्ही तुम्हाला देऊ. मागच्या उपोषणानंतर पाटलांना सांगितलं होतं की तुम्ही 1 महिना स्ट्रिक्टली फुल आराम करा, कुठेही फिरू नका. मग यामागे ते फिरणं किंवा हे कार्यक्रम अटेंड करणं हे कारण असतं? नक्कीच धावपळीमुळे आता उन्हाळा सुरू झाला आहे, डिहायड्रेशन होतंय आणि ह्या गोष्टी डिहायड्रेशनमुळेच त्यांना हा त्रास होतो. त्याच्यामुळे त्यांना थोडं आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणजे उद्यापर्यंत अजून 24 तास पाटलांना आता बीडमध्येच मेडिकेअर हॉस्पिटल थांबावं लागेल? येस, 24 घंटे आम्ही इथंच ठेवणार आहेत आणि जशीच प्रकृती स्थिर होईल त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. धन्यवाद.